हाय फ्रेंड, नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सगळेजण विचारत आहे की मी काय काम करते म्हणून. तर बघा माझं काम काय दिसायले बघा, ते किती जाळ आणि नुसता जाळ आणि धूरच असते. आणि बघा माझं काम लक्षपूर्वक बघा मी कसं काम करते. तुमच्या म्हणजे तुम्ही जर लेडीज असला तर लेडीज आणि जेंट्स पण सुद्धा हे महाराष्ट्रामध्ये कोणी काम करू शकत नाही. माझं वजन किती, मी तर एवढी छोटी हाईट आहे माझी आणि हाईटही कम आहे, वेटही कम आहे. पण बघा मी कशी काम करते आणि माझा कामाचा व्हिडिओ कसा आहे बघा. तुम्हाला माझा कामाचा व्हिडिओ आवडला असेल तर काम कसं आहे सांगा, हार्ड आहे का चांगला आहे, इझी आहे सांगा, तुम्हीच सांगा. आता मला म्हणताय सगळेजण की म्हणजे तू फेस दाखवणार गेलीस लाईव्हमध्ये. तर बघा माझं काम असं असते, नुसता जाळण धुरण राखच असते तोंडावर. तर राखाचं जाळाचं धुराचं मी फेस कसं दाखवणार तुम्हाला सांगा, तर तुम्हीच सांगा. अशी भट्टी असते. मी कामाला जे करते ते काम आता मी तिथं सांगते ना तुम्हाला, मुरमुऱ्याच्या कंपनीमध्ये आहे म्हणून. तर भट्टी असते, असं ते मधामध्ये हे टाकावं लागतं, म्हणजे कायम टाकायचं नसते. असं 5 मिनिटाला, 2 मिनिटाला, 3 मिनिटाला, म्हणजे जसं जळल तसं करायचं असते. ते 2-3 मिनटं मी हलवलंच नव्हतं, ते तसं केलंच नव्हतं. खालीवरी केलं तर मस्त जाळ लागते आणि लवकर तांदूळ ड्राय होतात, वाळतात लवकर. लवकर वाळलं तर मग त्याचे हे बनतात लाह्या. त्याच्यासाठी असं करावं लागते त्याला. खूप मेहनत आहे, खूप मेहनत. बघा एवढा जाळ, एवढा धूर, तेवढ्या धुवामध्ये बघा मी कशी काम करायले. आणि बघा काम कसं आहे, असं जाळ काढावं लागतं बघा. ते कसं झालं आहे, रॉड माझ्या हातात असलेली किती लाल झाली आणि बघा किती धूर निघाला आहे. ते म्हणजे भट्टी असते, त्याला गरम गरम वाफ जेवढी जाईल तेवढं लवकर म्हणजे ड्राय होतात आणि तेवढ्या लवकर लाह्या निघतात. तर बघा असं ते खाली म्हणजे ते जमा झालेलं जाम झालं. तर मी आता जसं काम हे केलं आहे ना, ते रॉड टाकून असं असं हलवलं आहे, तसं करावं लागते. ते मधात जाय नाही गेलं तर. आणि असं भुस्सा टाकावं लागते. आणि बघा असं टोपल्यानं भरून भरून भुस्सा टाकून टाकून मरणाची कंबर दुखते खूप आणि खाशी येते तिथं कामामध्ये. बघा टोपलं भुश्याचं, लाकडाचा चुरा असतो त्याच्यात. आणि हा आहे माझा कामावर जायचा पोशाख, ड्रेस. आणि बघा असं करावं लागते बाप्पा, काही नाही, खूप काम करावं लागते, खूप काम. खूप गरीब परिस्थितीमधून आहोत आम्ही, तुम्हाला तर माहितीच आहे. माहिती नसलं तरी माहिती करून घ्या. खरंच रिअली खूप गरीब परिस्थितीमधून आहे मी. आणि माझं तिथलं काम झालं म्हणजे 5 मिनिटाची समाधानी झाली. आणि बघा 100वर आलाय काटा, तसं यावं लागते, 100वर दाखवावं लागते. म्हणजे ते येण्यासाठी आता मी जे केलं आहे त्याच्यासाठी ते 100वर काटा येते, म्हणजे तसं केल्यावर. तर बघू शकता किती घाम आला, किती फेस लाल झाला आहे. आणि मला होईना गेल्यानं थोडं जास्त गरमी झाली. आता ते जाम होऊ लागलं टाईमला, बार 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 जाम होऊ लागलं. तर बघा माझे बाबा आहे, ते बाबा आहेत माझे. बघा माझे बाबा, माझे बाबा त्या साईडला काम करतात, मी इथं काम करते. आणि दुनियाचं वस 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 जीव करायला माझा म्हणून सांगते. बघा माझा फेस किती लाल लाल झाला आहे बघा, जाळानं जवळ राहून राहून एकदम जाळ असते. एवढी गरमी असते, एवढी गरमी, असं वाफ पुरं येते. आणि ते बघा कसे आहेत, ते भुशाची पोती आहेत, तसा भुस्सा असतो, साळीचा भुस्सा. जे तांदूळ ते हे मिलमधून काढून तसा भुस्सा वगैरे असतो. आणि ते बघा ते ड्रायर आहे तिथं, म्हणजे तिथून वर तांदूळ खालीवरी म्हणजे ड्राय होतात, तिथून हडकतात तांदूळ. आधी वल्ले राहतात, साळीमध्ये भिजवतात त्याला, साळीला गरम पाण्यात भिजवतात, मग ते याच्या म्हणून काय लय प्रोसेस आहे त्याचा. पण बघून घ्या माझा कामाचा व्हिडिओ. सगळेजण विचारताय ना, संगी काय काम करते का नाही, करते का नाही, करते का नाही म्हणून. बघा काम माझ्यासारखं काम कोणी करतही नसेल तुमच्या गावातही, तालुक्यातही, जिल्ह्यातही कोणी करत नसेल आणि केलाही नसेल तुम्ही, आणि होणारही नाही. बघा माझं तोंड कसं झालं टमाटरसारखं लाल. आणि मी तर एवढी गोरी पण नाही, काळीच आहे. तर बघा एवढी दशा झाली माझ्या तोंडाची. अंगाची पुरी गरमी गरमी असते, खूप गरमी, खूप गरमी, सांगता येत नाही शब्दामध्ये, एवढी गरमी. बाप्पा बाप्पा 100वर असते सगळं टेम्परेचर इथं. म्हणजे ते याचं भट्टीचं म्हणणं, बाहेर तर 50 तर असेल बघा. आणि बघा हे कसे पोते असतात, म्हणजे साळीचे पोते आहेत ते बघा, साळीचे खाली करून ठेवलेले. अशी कंपनी असते, तेवढे का व्यवस्थित नीटनेटकेपणा नसतो. आणि इथं काही नसते तेवढं हे करायचं, ड्राय आलेत का नाही बघितलं, तांदूळ खाऊन बघावं लागते. आणि बघा ते कसे भुस्सा आणायला चालेत, म्हणजे भुस्सा जाग्यावर राहत नाही, दुसरीकडे राहते साळीचा. बघा एवढे साळीचे पोते आणून लावलेत बघा. हे साळ असते, साळीचं तांदूळाचं निघत नाही, अगोदर साळ घेतात विकत,
त्या साळीला रात्रभर पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये भिगवतात. मग त्याला दळून आपलं तांदूळ अलग करतात. साळ ते भुसा ते अलग करतात. आणि बघा बघा आज ड्रेस काढून टाकला मी खूप गरमी होत असल्यामुळं. आणि बघा ते मला कसं भरून द्यायला भुसा. मी तर थकून गेली बाप्पा, खूप थकून गेली खूप. त्याच्यासाठी मी म्हणलं आता माझ्यानं होत नाही, आता मी जाते घरी, मला लई लागली भूक. म्हणल्यावर त्यांच्या हाताला पोळले म्हणून दाखवत होते. मग जाऊ दे म्हणलं, मीच करते, राहू द्या म्हणलं. आणि बघा सकाळी असं काम असते, उचलायचं असते, ते कसे बघा उचलून द्यायलेत. आणि आज काय झालं माहिती आहे का, ते भट्टीमध्ये बघा ते बांधलेले आहेत ना वाटी वगैरे आहे, त्याच्यातली वीट आलती. त्याला काय वाटले कालपासून बंद आहे भट्टी, तर त्याच्यामुळे वीट गरम नसेल वाटले. आणि गरम नाही म्हणून त्यानं काय केलं माहिती आहे का, विटलाच हात लागलाय. एवढं 2 दिवस झालं मधातच होती, इट लालबून झाली. त्याला दिसली काय झालं माहिती नाही, ते हातच पकडले, इतीला हात लावला, एवढं जोरात भाजला, चटका लागला. तरी मी हसतच होते. मी म्हणलं उगच करायला काय की म्हणलं, खरंच पाणी टाकून दाखवल्यावर मला हात असं विटीवर धरलं तर एवढं भाप लागलं.